एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. पॉझिटिव्ह आहात ना आणि आनंदी आहात ना? खुश राहा, आनंदी राहा आणि पॉझिटिव्ह राहा. तर मंडळी, जर तुम्ही देखील वाढलेल्या पोटामुळे, वाढलेल्या वजनामुळे खूप त्रस्त असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी कोणता डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये किंवा कोणताही व्यायाम शेअर करणार नाहीये. आज मी तुमच्यासोबत एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे काय, तर सगळ्यांची पोटाची चरबी वाढत असते कारण खाणं आपलं चुकीचं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीमध्ये इतके बिझी असतो ना की आपल्याला सकाळी वेळच नसतो नाश्ता करण्यासाठी. आणि यामुळे काय होतं, आपल्याकडून नाश्ता स्किप केला जातो. नाश्ता स्किप केला की दिवसभरासाठी आपल्याला ऊर्जा राहत नाही, ताकद राहत नाही. आणि एनर्जीच जर आपल्या शरीरामध्ये नसेल तर आपण दिवसभराचं काम कसं करणार. आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे जंक फूड खाण्याची इच्छा वाढते, सतत भूक लागत राहते. म्हणून काय मंडळी, नाश्ता अजिबात स्किप करायचा नाही. कारण आज मी तुमच्यासाठी असे 5 ब्रेकफास्ट शेअर करणार आहे जे बनवायला अगदी सोपे आहेत. 5 ते 10 मिनिटात तयार होणार. जास्त झंझट करायची गरज नाही. कितीही धावपळीत असाल, कितीही गडबडीत असाल तरी तुम्ही हा नाश्ता दररोज सकाळी करून ऑफिसला जावा किंवा तुमच्या कामाला लागा. अजिबात वजन वाढणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे नाश्ता जे आहेत ते प्रोटीन रिच, फायबर रिच असणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही पोटाच्या चरबीमुळे, वाढलेल्या बेली फॅटमुळे जर त्रस्त असाल आणि जर परेशान झाला असाल, आरशामध्ये बघितलं की अजिबात तुम्हाला देखील आनंद होत नसेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे 5ही रेसिपी जे आहेत ते फक्त सांगणारच नाही आहे, तर इथे व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे की हे रेसिपी कसे बनवायचे. त्यामुळे व्हिडिओ नीट बघा, सेव्ह करून ठेवा आणि सगळ्या रेसिपी व्यवस्थित बघा. काय काय साहित्य लागतंय सगळं सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नोट डाऊन करून ठेवा किंवा व्हिडिओ सेव्ह करा, म्हणजे व्हिडिओ कुठेही मिस होणार नाही. चला तर मग आता लगेचच जाणून घेणार आहोत आपल्या त्या 5 ब्रेकफास्टच्या रेसिपी कोणत्या आहेत ज्या बनवायला अगदी क्विक आहेत, हेल्दी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन रिच आहेत. सगळ्यात पहिला जो नाश्त्याचा ऑप्शन आहे तो म्हणजे मूग डाळीचा चिल्ला. आपण बऱ्याचदा ऐकतो, मी आपल्या चॅनलवरती शेअर देखील केलेला आहे व्हिडिओ शॉर्ट्समध्ये, जर तुम्ही पाहिला असेल तर. नसेल पाहिला तर इथे टॅग करते, तुम्ही तो पाहू शकता. तर हा व्हिडिओ पहा किंवा मग आपल्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते. मूग डाळीचा चिल्ला बनवणं खूप सोपं आहे. रात्रभर भिजत ठेवा मूग डाळ. ऑफिसला जाण्याची गडबड असेल तर सकाळी काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी मूग डाळ, पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं, पाणी खूप जास्त राहू द्यायचं नाही. मूग डाळ घ्यायची आहे, त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं, मीठ हे घाला. ते मिक्सरला बारीक वाटून घ्या. त्यानंतर कांदा, टोमॅटो, किसलेलं गाजर किंवा तुमच्या ज्या आवडीच्या भाज्या असतील त्या ॲड करा. त्यानंतर बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि नॉनस्टिक पॅन जो असतो त्याला थोडंसं तेल किंवा बटर किंवा तूप थोडंसं ग्रीस करून घ्या आणि हा चिला छान पसरवून घ्या. दोन्ही साईडने गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या. कोणत्याही हिरव्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत, कोणत्याही चटणीसोबत तुम्ही ते सर्व करू शकता. मस्तपैकी सकाळच्या नाश्त्यामध्ये 2 मूगडाळीचे चिले तुम्ही खाऊ शकता. छान पोट भरतं आणि मूगडाळीमध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. त्यामुळे पोट जास्त भरल्यामुळे दिवसभर एनर्जेटिक वाटणार आहे. बेली फॅट कमी करायला मदत राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात काहीच खाण्याची क्रेविंग होणार नाही. एक्स्ट्रा अजिबात जंक फूड खाण्याची इच्छा होणार नाही. पोट चांगलं भरलेलं राहील. दुसरा ऑप्शन आहे ओट्सचा व्हेजिटेबल उपमा. मी नेहमी हा रेसिपी तुम्हाला सांगत असते. आपल्या चॅनलवरती बऱ्याचदा शेअर देखील केलेले आहेत, पण बरेच लोक पाहतात, बरेच लोक पाहत नाहीत, म्हणून पुन्हा एकदा शेअर करत आहे. तर ओट्सचा उपमा बनवण्यासाठी आपल्याला रोल्ड ओट्स वापरायचे आहेत. जर तुम्ही जे बारीक ओट्स असतात, प्रोसेस ओट्स केलेले, तर ते खूप चिकचिक होऊ शकतात. म्हणजे ते मसाला ओट्सला वगैरे तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला थोडंसं घट्टसर आवडत असेल तर रोल ओट्स वापरा. त्यामध्ये आवडीच्या कोणत्याही भाज्या असतील त्या ॲड करा. त्यानंतर त्यामध्ये ओट्स टाकायचे आहेत, थोडंसं पाणी टाकायचं आणि नंतर थोडंसं शिजवून घ्यायचं. आणि मस्तपैकी ओट्सचा उपमा वेगवेगळ्या व्हेजिटेबल ॲड करून मस्तपैकी सर्व करायचा. एक छानसा बाउल भरून तुम्ही व्हेजिटेबल उपमा खाऊ शकता. याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे पचन चांगलं होतं. डायजेशन व्यवस्थित असेल तर बेली फॅट अजिबात वाढत नाही. सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसभराच्या सगळ्या आपण म्हणतो ना रुटीनचा एक बेस असतो. जर तुम्ही नाश्ताच हेवी करत असाल, रात्रीची राहिलेली चपाती, भात, गोड काहीतरी, शिरा किंवा खूप कार्ब्स जर घेत असाल ना, तर दिवसभर तुम्हाला फ्लफी वाटतं,
पोट फुगल्यासारखं वाटतं, ब्लॉटिंग झाल्यासारखं वाटतं आणि पचन अजिबात व्यवस्थित होत नाही. त्यामुळे गॅसेस, ॲसिडिटी, पोट फुगणं या सगळ्या समस्या जाणवतात. म्हणून ब्रेकफास्ट हा नेहमी व्यवस्थित करा. हे 5ही ब्रेकफास्ट आहे, तुम्ही आलटून पालटून आठवड्याभरासाठी हे ब्रेकफास्ट घेऊ शकता. तर नेक्स्ट आपला तिसरा ब्रेकफास्ट आहे, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, हाय फायबर आणि सगळ्यात जास्त पोषण असणारा, खूप लो कॅलरीज असणारा, तो म्हणजे रागीचा डोसा. रागीमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये पोषण असतं आणि सगळ्या भाकऱ्यांमध्ये जर सगळ्यात हलकी कुठली भाकरी असेल तर ती रागीची भाकरी असते. तर भाकरी तर तुम्ही रात्रीच्या जेवणात खालच, पण सकाळी नाश्त्यामध्ये तुम्ही हा रागीचा डोसा खायचा. बनवायचा कसा, तर त्यासाठी तुम्हाला रागीचं पीठ घ्यायचं, म्हणजे नाचणीचं पीठ घ्यायचं. त्यामध्ये तुम्हाला दही आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये तुम्हाला काही ॲड करायचं तर ॲड करू शकता, किंवा संपूर्ण जर प्लेन डोसा हवा असेल तर काही ॲड करू नका, ते पीठ व्यवस्थित पसरणार नाही. व्यवस्थित चांगलं तुम्हाला डोशाच्या तव्यावरती चांगलं पसरवून घ्या. कमीत कमी तेल वापरा, कमीत कमी तूप वापरा आणि मस्तपैकी हा देखील डोसा तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत, दह्यासोबत सर्व करू शकता. एका वेळी 2 डोसे, 2 चिला आरामात तुम्ही खाऊ शकता. छान पोट देखील भरेल आणि रागीमध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. त्यामुळे जर तुम्ही डिलिव्हरीनंतर जरी खात असाल किंवा वेट लॉससाठी खात असाल, कशासाठीही तुम्हाला अगदी बेस्ट जर काय असेल तर नाचणीची भाकरी आणि रागीचा डोसा आहे. इतकंच नाही तर यामध्ये फायबर आणि आयर्नची मात्रा देखील भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा, पाय वगैरे दुखत असतील, कॅल्शियमचा अभाव असेल तर तुम्ही हा रागीचा डोसा ब्रेकफास्टमध्ये घेतलाच पाहिजे. नेक्स्ट आपला पुढचा ब्रेकफास्ट चौथा, तो म्हणजे व्हेज ऑमलेट. व्हेज आहे म्हटल्यावर अर्थातच हे ऑमलेट कशापासून बनणार आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. व्हेज ऑमलेट म्हणजे ते बनणार आहे बेसनपासून. बेसन घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे. त्यामध्ये आधी पाणी घालून, मीठ घालून, हळद घालून लेट्स मेक अ परफेक्ट बेसन त्यामध्ये चिल्ला. आवडीचे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि ज्या काही भाज्या, समजा गाजर वगैरे आवडत असेल किसलेलं, किंवा तुम्हाला भोपळा आवडत असेल, एक्सेट्रा ज्या भाज्या आवडतील त्या मस्तपैकी ॲड करा. हा देखील चिला तुम्ही तव्यावरती छान पसरवून घ्या. दोन्ही साईडने गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या आणि मस्तपैकी चटणी किंवा दह्यासोबत सर्व करा. बेसनामध्ये सगळ्यात हाय प्रोटीन असतं आणि कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे हा देखील चिला तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये 2 चिले तुम्ही खाऊ शकता. बेसनाचं ऑमलेट याला तुम्ही म्हणा किंवा बेसनाचा चिला म्हणा. मस्तपैकी बनवा आणि एन्जॉय करा. प्रोटीनची मात्रा खूप असल्यामुळे पोट चांगलं भरेल आणि महत्त्वाचं म्हणजे एक्स्ट्रा फॅट साठलेली असते ती कमी करण्यासाठी हे सगळे ब्रेकफास्ट तुम्हाला मदत करतील. आता राहिला आपला शेवटचा ऑप्शन ब्रेकफास्टचा 5वा, तो म्हणजे पोहे विथ स्प्राउट्स. पोहे तर आपल्याला सगळ्यांना आवडतात. पोहे आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये प्रत्येकाच्या घरात बनतात. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. पोहे आपण नॉर्मल बनवतो, त्यामध्ये नॉर्मल आपण काय कांदा फक्त टाकतो, बाकीचं एक्स्ट्रा काही टाकत नाही. पण विथ व्हेजिटेबल्स, विथ स्प्राउट जर तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा फायबर मिळतं, एक्स्ट्रा प्रोटीन मिळतं. फक्त कार्ब्स तुमच्याकडून खाल्ले जात नाहीत. तर काय करायचं, कसे बनवायचे? नॉर्मल जे आपण पोहे बनवतो त्यावेळी त्याच्यामध्ये तुम्ही वाटाणे घालू शकता, त्यात फरस बी घालू शकता, त्यामध्ये तुम्ही पनीरसुद्धा किसून घालू शकता, किंवा तुम्ही त्यामध्ये आवडीच्या कोणत्याही भाज्या ॲड करा. शेंगदाणे भरपूर घाला. आणि स्प्राउट्स जे आहेत ते कसे वापरायचे मी तुम्हाला सांगते. स्प्राउट्स याच्यामध्येच टाकण्यापेक्षा तुम्ही काय करायचं, पोहे बनवून झाले मिरची वगैरे घालून की त्यानंतर काय करायचं, फोडणी वगैरे चांगली द्यायची बरं का, कढीपत्त्याची, एकदम छान पोहे बनवायचे. नंतर मूग, मटकी, जे काही स्प्राउट तुम्हाला त्याच्यासोबत खायचेत, मटकीचे पोहे अगदी अप्रतिम लागतात. तर काय करायचं, मटकी घ्यायची, थोडंसं तेल घ्यायचं, त्यामध्ये ती मटकी टाकायची, मीठ टाकायचं, हळद टाकायची, कोणता मसाला आवडत असेल तर तो मसाला ॲड करा. मस्तपैकी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि ती मटकी छान एक 2 ते 4 मिनटं, जास्तीत जास्त 5 मिनटं थोडीशी शिजवून घ्यायची. जास्त पाणी वगैरे टाकायचं नाही, तसंच फक्त कमीत कमी शिंतोड्याच्या पाण्यामध्येच तुम्हाला ती शिजवायची. आणि छान खुसखुशीत अशी जी मटकी आहे ना, ती त्या पोह्यावरती मस्त पसरवायची. आणि हे स्प्राउट्स पोहे तुम्हाला नाश्त्यामध्ये छान एक बाउल भरून खायचे आहेत.
अगदी अप्रतिम लागतात, चवीला बेस्ट लागतात आणि मटकी किंवा स्प्राउट्स ॲड केल्यामुळे एक वेगळंच त्याच्यामध्ये म्हणतो ना एक वेगळीच टेस्ट येते. आणि इतकंच नाही तर नॉर्मल पोहे तुमच्या एक वेगळ्याच टेस्टमध्ये जेव्हा ॲड होतात ना तेव्हा ते भन्नाट लागतात. रोजचे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचे पोहे बनवायचे. मस्तपैकी वेट लॉसचे बेस्ट असे हे पोहे आहेत. यामधून तुम्हाला फायबर मिळतं, कार्बोहायड्रेट तर याच्यामध्ये असतात, जे हेल्दी कार्ब्स असतात ते आपल्या बॉडीला गरजेचे असतात आणि प्रोटीनसाठी देखील हे उत्तम स्रोत आहेत. तर हे 5ही नाश्त्याचे ऑप्शन्स आहेत ते अगदी अप्रतिम आहेत, सगळ्यांच्या घरी इझिली बनतात, अवेलेबल असतं सगळं साहित्य, बाहेरून विकत काही वेगळं वेट लॉससाठी आणायची गरज पडणार नाही आहे. तर हे सगळं नाश्ते जे आहेत ना ते खूप छान लागतात, नक्की बनवून बघा. एक 5 ते 7 मिनिटातच बनतील. थोडीशी तयारी रात्री करून ठेवली चिरायची वगैरे तरी देखील चालेल. आणि ऑफिसची गडबड असो, कुठलीही गडबड असो, घरातल्या कामांची गडबड असो, नाश्ता अजिबात स्किप करू नका, कारण नाश्ता स्किप कराल तर ते वजन वाढण्यामागचं कारण ठरेल. तर नाश्त्यासोबत काही टिप्स सांगते. काय करायचं, उठल्यानंतर 1 ते 2 तासामध्ये नाश्ता झालाच पाहिजे. त्यानंतर नाश्त्यामध्ये प्रोटीन हे असलंच पाहिजे. प्रोटीन हे असलंच पाहिजे. साखर किंवा गोड पदार्थ खाणं टाळा. भरपूर पाणी प्या. नाश्ता झाला की 1 ते 2 ग्लास तरी पाणी पिलं पाहिजे. त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटं थोडासा वॉक देखील घेतलाच पाहिजे. प्रत्येक नाश्त्यानंतर तुम्ही 1 कप ग्रीन टीचा घ्या, अजून तुम्हाला प्रभावी ठरेल वेट लॉस करण्यासाठी. तर हे सगळे ब्रेकफास्ट आहेत ते नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच हेल्दी रेसिपीजसाठी, वेट लॉस टिप्ससाठी आणि डाएट प्लॅनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे, वेट लॉसच्या रेसिपी पाहायच्यात त्या सगळ्या मित्रमंडळींसोबत आपला व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना फ्रीमध्ये फायदा घेता येईल. हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा. बाय.